अलीकडेच तुमच्या मंत्रिमंडळातल्या एका सहकार्याने सनातन बोर्ड सरकार केंद्र सरकार स्थापन करणार आहे अशा स्वरूपाची माहिती माध्यमांना दिली आहे आणि वक्फला काउंटर करण्यासाठीचा तो एक प्रयत्न आहे की काय अशासारखं वातावरण क्रिएट होतं आहे आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल सगळीकडे जाताना एक विशिष्ट पद्धतीचा मेसेज पसरवला जातो, विशिष्ट काही धर्माबद्दलचा मेसेज पसरवला जातोय. तर तुमची भूमिका काय आहे संदर्भात? सनातन बोर्डाची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण आपली संस्कृती सनातन आहे. सनातनचा अर्थ आपल्याला माहिती असेल की सनातनचा अर्थ जे नित्य नूतन आहे पण पुण्य पुरातन आहे अशा प्रकारचं सनातन आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर आपण बघितलं की सनातन किंवा हिंदू या सगळ्या गोष्टींची जी व्याख्या आहे ही अतिशय संकुचित अशा पद्धतीने घेतली जाते. मुळामध्ये हे सगळे शब्द जे आलेले आहेत हे एक आपली प्राचीन जी जीवन पद्धती आहे त्या जीवन पद्धतीला अनुसरून आहे. हा कुठलाही शब्द पूजा पद्धतीशी संबंधित शब्द नाही आहे. आमच्या संस्कृतीने एक भारतीय जीवन पद्धती तयार केलेली आहे ज्या जीवन पद्धतीला हिंदू असं म्हटलेलं आहे. आपण जर बघितलं तर हिंदू धर्माचा समजा आपण विचार केला एक धर्म म्हणून, तर त्याच्यामध्ये निर्गुण निराकार मानणारे आहेत, सगुण साकार मानणारे आहेत, ज्यांना जाळलं जातं असेही आहेत, ज्यांना पुरलं जातं असेही आहेत, ज्यांना बसून समाधीत केलं जातं तसेही आहेत. त्याच्यामुळे एक ही भारतीय जीवन पद्धती आहे ज्या जीवन पद्धतीला जे मानतात त्यांना आपण सनातन मानतो. आणि मला असं वाटतं की ही जी काही आमची संस्कृती आहे ज्याच्यामध्ये खूप प्राचीन अशा प्रकारचं ज्ञान आहे, ज्याच्यामध्ये एक मोठं सायन्स आहे, त्याचा स्वीकार करण्याकरता मला असं वाटतं कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये अपराध बोध असण्याचं कारण नाही, त्याची कुठली लाज असण्याचं कारण नाही आहे. हा सनातन संस्कृतीमध्ये जर काही अजून अभ्यास करायचा असेल तर एखादं बोर्ड तयार केलं तर मला त्याच्यात काही वावगं वाटत नाही. पण आता तरी वक्फ बोर्ड म्हणून सनातन बोर्ड वगैरे असं करण्याची आवश्यकता असं माझं मत नाही.